बघा कशी रट उकळते ना. मराठी माणसाचं प्रेम आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा केली जाणारी ही वांग बटाट्याची भाजी महालक्ष्मी किचनमध्ये अगदी आचारी करतात त्या पद्धतीने पाहणार आहोत. लग्नाच्या पंक्तीत मसाले भात असतो ना, त्याच्यासोबत आवर्जून असणारी भाजी म्हणजे वांग बटाटा भाजी. महाराष्ट्रात ही भाजी सगळीकडे आवडीने केली जाते, पण नाव मात्र गावागावानुसार बदलतात. कोल्हापूर, सातारा इथे वांग बटाटा रस्सा म्हणतात, तर विदर्भात याला आलू वांग्याची भाजी असं बोलले जाते, तर सोलापूर ठिकाणी आणि काही गावामध्ये शाकभाजी अशी ओळखली जाते. जसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, तशी करण्याची पद्धतही थोडीफार वेगळी असते. आता मी कोल्हापूरमध्ये कशी भाजी बनवतात ते दाखवणार आहे. अगदी आचारी पद्धतीने पंगतीत वाढली जाते त्या पद्धतीने. या भाजीचा रंग बघा आणि त्याचबरोबर यामध्ये जास्त कोणतंही वाटण घाटण काहीच नाही. कोणतंही तामझाम न करता अगदी आचारी पद्धतीने बनवतात ना, ती पद्धत तुम्हाला आज मी दाखवणार आहे. काय सांगू तुम्हाला, भाजी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि सगळा घरभर भाजीचा सुगंध दरवळला होता. शेजारीही विचारतील कुठे लग्न आहे का? कारण लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी जी भाजी असते ना, त्या भाजीच्या सगळीकडे सुवास पसरला आहे आणि या वासानेच ना भूक नसेल तर भूक लागेल. लग्नाच्या पंक्तीतच नाही तर प्रसादामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्येही ही भाजी सेम केली जाते. उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीला महाप्रसाद असतो, त्यावेळेला आम्ही ही भाजी बनवतो आणि खरं सांगायचं तर हजार लोकांचं जेवण असतं. महाप्रसादाचं जेवण तुम्हाला माहितीच आहे आणि आचारी करतात ना, त्याच पद्धतीने सेम तुम्हाला एक वाटण दाखवणार आहे. आता हे झटपट होण्यासाठी ना मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तुम्ही हवं तर खलबत्त्यात कुटून घेऊ शकता, खूप छान चव येते. सुक्या खोबऱ्यातली 1 वाटी असते ना, त्यातलं अर्ध्यातलं पण पाव असं चिरून घेतलेलं आहे खोबरं. किसून घेतलं तर अगदी 2 चमचे किसूनही घेऊ शकता. त्याचबरोबर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 मोठा चमचा जिरं, 1 मोठा चमचा तीळ आणि 1 मूठभर होईल एवढं शेंगदाणे घ्यायचं आहे. शेंगदाणे तुम्ही कच्चं घेऊ शकता किंवा भाजून हे घेऊ शकता. कोथिंबीरीच्या थोड्या कवळ्या काढ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. आता हे कोणतंही वाटण आपण भाजून घेतलं नाही, कच्चंच घ्यायचं आहे आणि मिक्सरला पाणी न घालता छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने. आता इथे ना बारीक काठी असलेले हिरवे पांढरे वांगे घेतलेले आहेत. सगळ्या वांग्यांपेक्षा ना या वांग्याला ना खूप छान चव असते. जर असं तुम्हाला बाजारात वांगं भेटलं ना, नक्कीच घेऊन या आणि ह्याची भाजी करून पहा. खूप छान होतं आणि डाळ वांगं तर 1 नंबर होतं. आणि कोल्हापूरमध्ये ना गावरान पद्धतीने जेव्हा जेवण बनवतात ना, महाप्रसाद किंवा लग्न पंगतीत, तेव्हा तुम्हाला वाटत असेल की ढीगभर मसाले घालतात, पण असं काही नाही बरं का. अगदी कोणतीही भाजी असू दे, मी तुम्हाला जे वाटण दाखवलं आहे ना, तसं वाटण आणि बेसिक मसाले आणि आपल्याला भाजी एवढी चवीला लागते की आपल्याला वाटतं की काय काय घातलंय आणि काय नाही. आणि चव कशी वाढवायची ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. अगदी आचारी करतात ना त्याच पद्धतीने. तर इथे कढईमध्ये मी 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये 1 तमालपत्र टाकलेले आहे. जर तुम्हाला तमालपत्र टाकल्यानंतर एखादा दालचिनीचा तुकडा किंवा एखादं स्टारफूल टाकायचं असलं तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. जिरं फुललं, तमालपत्र टाकला, तर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. तर कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि मगाशी जे आपण वाटण केलं होतं ना, ते यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण एकदा तेलामध्ये पडलं ना, 1 ते 2 मिनिटं छान असं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. वाटण जरी घरचं आणि साधं असलं ना, एकदा तेलामध्ये पडलं की घरभर ह्याचा सुवास दरवळतो आणि या सिक्रेट गोष्टी ना आचार्यांच्या असतात आणि आपल्याला वाटतं की काय बरं घालतात भाजीमध्ये, एवढी चव येते. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगते, प्रत्येक भाजीची स्वतःची एक चव असते आणि ढीगभर मसाले घालून ती चव आपण नाहीशी करतो. कधीतरी बेसिक मसाल्यामध्ये त्या भाज्या करून पहा, किती छान चवीला होतात, अप्रतिम लागतात आणि मग प्रत्येक भाजीच्या चवीची ओळख होते. आणि कालच मी मस्त अशा 7 दिवसाच्या 7 भाज्या आणि अगदी रोजच्या जेवणातल्या घरच्या चवीच्या रेसिपी व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की पहा. आता इथे बघा, आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत शेंगदाणे वगैरे चांगले परतवून घेतले आणि त्यात ना 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकलेला आहे, म्हणजेच बारीक चिरून टाकला आहे आणि छान असं परतवून घेतला. आता काय करायचं, 2 मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे. त्याच्या साली न काढताना बटाटा स्वच्छ धुवून त्याच्या मोठ्या फोडी करून यामध्ये टाकायचे आहेत. अजिबात बटाट्याचं साल नाही काढायचं, खूप छान लागतं असं. एक मस्त चव येते बटाट्याची. याच बारीक गोष्टी असतात जे आचारी करतात. जेव्हा आपण गावरान पद्धतीने बटाटे करतो ना, त्यातही मोठ्या फोडी असतात आणि त्याच्या अजिबात साल काढत नाहीत, पण बटाटे किती चवीला होतं माहितीच आहे तुम्हाला. काही ठिकाणी ना प्रसादामध्ये सेम अशा पद्धतीने बटाट्याची भाजी आणि त्यामध्ये ना वाटाणे असतात पांढरे, ही याच पद्धतीने केले असतं आणि सेम वाटण असतं बरं का.
बटाटा टाकल्यानंतर ना 1 मिनिटवर छान परतवून घेतला, म्हणजे अर्धी यातच शिजले जातात या पद्धतीने बटाटे. आणि झाकण ठेवून ना मंद आचेवर वाफ काढून घेतलेली आहे. वांग कसं लगेच शिजलं जातं, पण बटाटा शिजायला ना जरा वेळ लागतो, म्हणून बटाटा आधी टाकून मस्त असं परतवून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे बटाटे अर्धी शिजलेही जातात. त्यानंतर इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 मोठे चमचे घेतलेले आहेत. अर्धा चमचा हळद आणि भाजीच्या चवीनुसार 1 चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. हे सगळे मसाले यामध्ये टाकले. त्याचबरोबर वांगी जी आपण चिरून ठेवले होते ना मोठे मोठे फोडी, ते यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता 1 मिनिटवर छान असं परतवून घेतलं. तर इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, घरची चटणी वापरली आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला इथे घालू शकता. आणि आवर्जून 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घाला, त्याने तर खूप छान चव येते भाजीला. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं, व्यवस्थित परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यात मगाशी आपण वाटण करून घेतलं ना, त्या वाटणाचा थोडाफार अर्क लागला होता, त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि छान असं फिरवून ना यामध्ये मी पाणी ते टाकलेलं आहे. तरी देखील भाजी शिजेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. 2 मोठे वाटी टाकलेले आहे. आता भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे. भाजीला रंग बघा किती छान आला आहे. हे एकदा व्यवस्थित फिरवून घेतलं आणि मंद आचेवर झाकण ठेवून ना 1-2 मिनिटं मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे. भाजीला एक उकळी आली की झाकण काढायचं. आता झाकण न ठेवता भाजी आपल्याला एखादा मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. सगळा घरभर सुगंध दरवळला होता. मस्त असा आवाज येत होता भाजीचा, रट रट रट. आणि या भाजीसोबत ना मस्त असा गरमागरम वाफळता मसाले भात असेल ना, एकच नंबर. पुरी चपाती भाकरीची काहीच गरज लागत नाही. आणि सेम याच पद्धतीने कोल्हापुरात लग्न पंगतीत भाजी केली जाते, अगदी मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर कुठे सण समारंभ असला, कुठे कार्यक्रम असला, तर मोठमोठे प्रसाद असतात, त्या प्रसादाच्या वेळेलाही अशीच सेम भाजी केली जाते. तुम्ही जर कोल्हापुरातून हा व्हिडिओ पाहत असाल, कोल्हापूर निवासी असाल, तर तुम्हाला तर माहितीच असेल. आणि नक्कीच कमेंट करूनही सांगा बरं का. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कसं आहे, वांगं तर लगेचच शिजतं, पण बटाटा शिजायला थोडाफार वेळ लागू शकतो, म्हणून 1 ते 2 मिनिटं भाजी छान शिजवायची आहे. कोल्हापुरात नाही तर सगळीकडे महाराष्ट्रात ना आवर्जून ही भाजी अगदी आवडीने केली जाते. उद्या आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. आणि दत्त जयंती निमित्त ना उद्या ना कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात सगळीकडे प्रसाद असतो. त्या प्रसादात सेम याच पद्धतीने भाजी असते. असो तर मंडळी, आज तुम्हाला मी ना लग्न पंगतीत किंवा महाप्रसादामध्ये जी भाजी असते ना, ती सेम घरच्या घरी करून दाखवली आहे. ही भाजी तुम्हाला जरा देखील आवडली असेल ना, तर लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते नक्की सांगा बरं का. त्याचबरोबर तुम्ही या पद्धतीने कधी वांग बटाटा भाजी बनवले का, किंवा ही भाजी पाहून तुम्ही नक्कीच बनवण्याचा विचार केला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज महालक्ष्मी किचनमध्ये ना पंगत स्पेशल आचारी पद्धतीने वांग बटाट्याची भाजी केली आहे. आणि पंगत बसली आहे, या बरे जेवायला. नाही येऊ शकत, काही हरकत नाही, पण या पद्धतीने भाजी तर करू शकता ना. नक्की करून पहा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा बरं का. त्याचबरोबर महालक्ष्मी किचनला असाच सपोर्ट करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी शेअर करा. तुमच्यापुढे ही 5 ते 10 मिनिटाची रेसिपी असेल, पण ना ही रेसिपी बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. आणि या मेहनतीचं फळ म्हणजे तुमची एक लाईक. रेसिपीला लाईक केलं ना खूप म्हणजे खूप आनंद होतो. त्यामुळे ना एक लाईक करायला मात्र रेसिपीला विसरू नका. आणि त्याचबरोबर अशा छान छान रेसिपी महालक्ष्मी किचनमध्ये मी शेअर करत असते. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तेही करून घ्या. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करायलाही विसरू नका. आणि भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत, नक्की पहा. आणि त्याही घरच्या चवीच्या आणि अगदी पारंपरिक पद्धतीने. त्यामुळे सर्व रेसिपी नक्की पहा बरं का. चला तर मग आत्तासाठी बाय. भेटूया पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.